नमस्कार मित्रांनो, आज आहे 8 मेच्या संध्याकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। देशात 63, राज्यात 61%, लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद। महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार, कोल्हापुरात सर्वाधिक मतदारांनी बजावला हक्क। रायगडमध्ये मतदानाचा घटता आलेख कायमच, महाडमध्ये मतदानासाठी जाताना एकाचा मृत्यू। पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवसेना शिंदे गटाला धक्का, फडणवीस बावनकुळेंनी केले स्वागत। राम मंदिरासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे योगदान, शुक्ला। भाजपला 200 जागाही पार होणे अवघड, चेन्नी थला। सांगोल्यात मतदान यंत्र पेटवण्याचा प्रयत्न, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात मतदान केंद्र 86 बालवाडी येथे एका मतदान करत असताना ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला। कोणतीही ताकद SC ST OBCचे आरक्षण हिरावून घेऊ शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही। शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा, उद्धव ठाकरे यांच्या विरोधकांवर टीकास्त्र। पाकची भाषा बोलणाऱ्यांशी सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल। ते आरोप फारसे महत्त्वाचे नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवार। पैसे वाटल्याच्या आरोपांचे केले खंडन, अजित पवारांचा दावा हास्यास्पद, रोहित पवार। ईव्हीएम हॅकसाठी दानवे यांच्याकडे 2.5 कोटींची मागणी, 1 लाख रुपये घेताना लष्करातील जवान अटकेत। बारामतीत घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर, सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांमध्ये काटेकी टक्कर, सन 2014ला 58.83% मतदान। कोल्हापूर हातकंगलेत उत्स्फूर्तपणे मतदान, उन्हातही लांबच लांब रांग लागल्याचे चित्र। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 69.23% मतदान, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी 59% मतदान झाल्याचे प्राथमिक अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। उस्मानाबादमध्ये 61 तर लातूरमध्ये सरासरी 60% मतदान, लातूर पॅटर्नने जपले वेगळेपणा। देशात वोट जिहाद की रामराज्य, जनतेने ठरवावे, काँग्रेसचे पाकप्रेम नवी उंच गाठत असल्याचा मोदींचा आरोप। संविधान लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडी कटिबद्ध, सोनिया गांधी। द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका। अग्निपथ योजना रद्द करीत GST दुरुस्त करू, राहुल गांधी। मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा केला अपमान। केजरीवाल सराईत गुन्हेगार नाहीत, सुप्रीम कोर्ट। अंतरिम जामिनाबाबत उद्या निर्णयाची शक्यता। अनुभवी राजकारणी विरुद्ध प्रख्यात वकील, उत्तर मध्य मुंबईत मराठी टक्का सगळ्यात मोठा। मालेगावकर ठरवणार धुळ्याचा खासदार। राज्यातील निम्मी निवडणूक पार, आता रणधुमाळी उर्वरित 24 जागांवर।
रोहित वर्ल्ड कपचा हकदार, दडपणाखाली चांगले निर्णय घेतो, युवराजकडून रोहितचं प्रशंसा. हैदराबाद लखनौत प्ले ऑफसाठी चढाओढ. अजित पवार गटावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप, आरोपांना अजित पवार यांचे प्रत्युत्तर. स्मार्ट सिटी प्रकल्प मार्गी लावू, पुणेकरांच्या पदरी घोर निराशाच, रवींद्र धांगेकर यांची ग्वाही. खासदार गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश, शिंदे गटाला मोठा धक्का. केजरीवालांच्या अडचणीत वाढ, एनआय चौकशीत नायब राज्यपालांची मागणी. रोहित पवारांचे वक्तव्य नैराश्यातून, त्यांच्यावर निवडणूक आयोगाने विशेष लक्ष ठेवावे, रुपाली चाकणकर. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले मोदींचे विचार पंचनी पडणे आमच्यासाठी अवघड. शरद पवारांनी 4 दिवसांपूर्वी राजनाथ सिंहांशी संपर्क साधला, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा. एनसीपीला बदनाम करण्यासाठी किती गुंड सोडले, बारामती तरडीचा डाव सुरू, कट कारस्थान करणाऱ्या रोहित पवारांना अटक करा, चव्हाण. माझ्या नादी लागू नका, तुमचे सर्व प्रकरण माझ्याकडे, राजन विचारांच्या मुख्यमंत्र्यांना थेट इशारा. केजरीवाल सराईत गुन्हेगार नाहीत, कोर्ट नेत्यांची वेगळी श्रेणी तयार करू नका, ईडी. राज्यात 2.35% तर बारामतीत 5% घटले मतदान, 11 मतदारसंघात सरासरी 61.51% मतदान. वडिलांच्या जागेवरून निवडणूक लढणार होते जगमोहन, वडिलांप्रमाणेच यात्राही काढली. 26/11 हल्ल्यातील आरोपींना काँग्रेस नेत्यांकडून क्लीन चिट, अहमदनगर आंबेजोगाईच्या सभेत मोदींचा हल्लाबोल. घटना बदलण्यासाठी 400 पारचा नारा, उद्धव ठाकरे यांचा आरोप. मतदान केंद्रे थेट पोहोचले ज्येष्ठांच्या घरी, या वयोगटातील मतदारांना खास सुविधा, होम व्होटिंग. धर्मवीर चित्रपटाचे खरे दिग्दर्शक तुम्हीच, मग चित्रपट खोटा कसा, राजन विचार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला. मतदानासाठी भाजपकडून कराडमध्ये पैशांचा वापर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप.